आज होणार 7वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट अशी आहे की महिलांसाठी मकर संक्रांतीचा बोनस जाहीर केला आहे आणि बोनसनुसार 7वा हप्तासुद्धा भेटणार आहे. तर तो मकर संक्रांतीचा बोनस कसा भेटणार आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी काय काय करायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया. तर इथं बघू शकता लाडकी बहीण योजना आज दिनांक 13 जानेवारी आज महिलांना पैसे मिळणार आहेत. नवीन यादी जाहीर झाली आहे आणि 3 मोठे विभागात पैसे वाटप होणार आहे. तर 3 विभागात पैसे वाटप होणार आहे. तर ते कसे वाटप होणार आहे ते आपण बघणारच आहोत. लाडकी बहीण योजना अखेर आज महिलांना प्रतीक्षा संपली. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. तर आजपासून पैसे वाटप होणार आहेत आणि ते कोणाला पैसे भेटणार आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर चला तर बघूया पुढं. तर बघू शकता लाडकी बहीण योजना आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, रक्कम किती मिळणार, मागील पैसे येणार का, तर आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार ज्यांना अजून एक सुद्धा हप्ता भेटला नाही त्या महिलांना आज पैसे भेटणार आहेत. आणि रक्कम किती मिळणार तर जानेवारीपासून तुम्हाला माहीत असेल की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आवाहन दिलं की मी जानेवारीपासून 2100 रुपयाचा हप्ता भेटणार आहे. तर 2100 रुपये आज आपल्याला भेटणार आहेत. आणि मागील पैसे येणार का तर मागील पैसे नक्कीच येणार. ज्यांचे मागील पैसे राहिले आहेत त्यांना भेटणार आहे. तर लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत 6 हप्ते मिळाले आहेत. आज 2100 रुपये. आज मकर संक्रांतीचा बोनससुद्धा भेटणार आहे. तर आज आपल्याला इथं 2100 रुपये बघायला भेटणार आहे 7वा हप्ता म्हणजे आणि मकर संक्रांतीचा बोनससुद्धा भेटणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना. आज लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना 2 मोठ्या विभागात पैसे भेटणार आहेत. सोबतच हे 10 जिल्हे देखील त्यासोबत समाविष्ट आहेत आणि आज 2000 रुपये 100 रुपये भेटणार आहेत. तर 10 जिल्हे कोणते असणार आहेत ते सुद्धा आपण सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि कोणाकोणाला पैसे भेटणार आहेत ते सुद्धा बघणारच आहोत. इथं बघू शकता तुम्ही. तर इथे 10 जिल्हे आहेत. इथे समोर आलेल्यानुसार आपल्या माहितीनुसार तर इथे 3 विभागात पैसे होणार आहेत. ते 3 विभाग कोणते असणार आहेत तर मी तुम्हाला इथं दाखवतो मॅपनुसार. इथं पहिला विभाग आहे इथं चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आहे. तर दुसरा आहे पुणे, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या 2-3 टप्प्यात असे पैसे भेटणार आहे. आणि तिसरा आहे कोकण विभाग. तो कोकणमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे मुंबई, उपमुंबई ह्या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. तर इथं आपण पुढे बघू शकता. इथं लाडकी बहीण योजना 2 नवीन योजनाचा मोठा लाभ मिळणार आहे. तर बहिणींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. 2 योजनेचा आपल्याला लाभ भेटणार आहे. तर ती 2 योजना कोणत्या असणार आहे ते बघूया आता. तर लाडकी बहीण योजना 20 लाख घरकुले मंजूर झाली आहे. तर तुम्हाला माहिती असेल 20 लाख सरकारकडून घरकुले मंजूर झाली आहेत. तर त्यासाठी पात्रता आणि अटी. तर पात्रता अशा आहेत की तुम्हाला कोणत्याही तुमच्या नाव 1 गुंठा जमीन पाहिजे. तर 1 गुंठा जमीन असली तर तुम्हाला भेटेल. तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असावा त्या नाही तर तुम्हाला भेटणार नाही. आणि तिसरी अट अशी आहे की तुम्हाला लाडक्या बहिणीचा 1 तरी हप्ता आलेला पाहिजे. आणि याची मी सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवले आहे. तर त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही बघू शकता की कसं आहे. ते तुम्ही बघू शकता लाडकी बहिणींसाठी अजून एक योजना आहे. तर लाडकी बहीण लाभार्थी महिलांसाठी 20 लाख घरकुले मिळणार आणि शिलाई मशीनसुद्धा भेटणार आहे. तर शिलाई मशीनचं बी फॉर्म मी व्हिडिओ सेपरेट बनवले आहे. तर आपली व्हिडिओ ती लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर 15,000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटणार आहे शिलाई मशीनसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर केले बाय बाय.